जेव्हा जेव्हा स्वराज्याचा विषय निघतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पण एका क्षणासाठी विचार करा, जर बीजच नसतं तर तो महावृक्ष उभा राहिला असता का? जर पायाचे दगडच मजबूत नसते तर स्वराज्याचा तो सुवर्ण कळस आकाशाला भिडला असता का? इतिहासानं ज्यांच्यावर सर्वात मोठा अन्याय केला, ज्यांना केवळ आदिलशाहीचे किंवा निजामशाहीचे सरदार म्हणून मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला, ते म्हणजे आपले शहाजीराजे भोसले. आज आपण इतिहासाच्या त्या पानावरची धूळ झटकणार आहोत, जी वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की शहाजी महाराज हे केवळ एक जहागीरदार नव्हते, तर ते या हिंदवी स्वराज्याचे पहिले संकल्पक होते. साल 1624, भातोडीची लढाई. एका बाजूला मुघल आणि आदिलशाहीची लागभराची फौज चालून आली होती. दिल्लीचा बादशाह जहांगीर याला वाटलं होतं की आता दख्खन संपली. पण त्यांच्या वाटेत एक सह्याद्रीचा कडा उभा होता, शहाजीराजे. महाराजांनी नदीचे पाणी अडवून शत्रूच्या छावणीत पाणी सोडून त्यांच्या तोफा निकामी केल्या आणि त्या अवाढव्य फौजेला मातीत मिळवलं. दिल्लीच्या तख्ताला जर दख्खनमध्ये कुणाची सर्वात जास्त भीती वाटत असेल तर ती फक्त शहाजीराजांची होती. शहाजहान बादशाह स्वतः शहाजीराजांना संपवण्यासाठी दख्खनमध्ये उतरला होता. विचार करा, एकटा मराठी माणूस दिल्लीच्या मुघल सत्तेला आणि विजापूरच्या आदिलशाहीला एकाच वेळी सळो की पळो करून सोडत होता. त्यांनी निजामशाहीचा वारसदार शोधून त्याला गादीवर बसवलं आणि स्वतः काही काळ किंग मेकर म्हणून राज्य चालवलं. ही साधी गोष्ट नाही मित्रांनो. हा तो काळ होता जेव्हा मराठी माणूस फक्त चाकरी करत होता, पण शहाजीराजे स्वतः सत्ताधीश बनले होते. पण शहाजीराजांच्या मनात एक वेगळीच आग धगधगत होती. त्यांना माहिती होतं की हे परकीय सुलतान कधीच आपले होऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी एक भव्य स्वप्न पाहिलं, स्वराज्याचं स्वप्न. जेव्हा त्यांनी जिजाऊ साहेब आणि बाल शिवबांना पुण्याच्या जहागिरीत पाठवलं, तेव्हा ते त्यांना रिकाम्या हातानं पाठवलं नाही. त्यांनी सोबत दिले आपले सर्वात निष्ठावान सरदार कान्होजी जेधे, बाजी पासलकर आणि सर्वात मोठी गोष्ट, महाराजांनी शिवबांच्या हातात दिली ती स्वतंत्र राज्याची निशाणी, राजमुद्रा. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता, शाहसूनोह शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. अहो, आदिलशाहीचा सरदार आपल्या मुलाला स्वतंत्र राज्याची मुद्रा देतो आणि आदिलशाही दरबार बघत बसतो. ही शहाजीराजांची कूटनीती होती. त्यांनी शिवबांना फक्त जन्म दिला नाही, तर त्यांना राजा म्हणून घडवलं. स्वराज्याचं रोपटं पुण्यात वाढत होतं आणि त्याला लागणारे ऊन, वारा, पाऊस आणि आदिलशाहीची वादळं शहाजीराजे स्वतःच्या अंगावर बंगळूरमध्ये झेलत होते. तुम्हाला माहितीये, बंगळूरमध्ये शहाजीराजांनी स्वतःचा एक स्वतंत्र दरबार उभारला होता. तिथे जयराम पिंडे यांच्यासारखे दिग्गज कवी होते. तिथे मराठी भाषा, संस्कृती आणि हिंदू धर्माचे रक्षण होत होतं. दक्षिणेत त्यांनी एक छोटं स्वराज्यच उभं केलं होतं. जेव्हा शिवाजी महाराज इकडे आदिलशाहीचे किल्ले जिंकत होते, तेव्हा आदिलशहाला शहाजीराजांवर संशय आला. त्यांना कैद झाली, पण तरीही हा बाप डगमगला नाही. त्यांनी शिवरायांना दिल्लीच्या शहाजहानची मदत घेऊन आदिलशाहीवर दबाव आणायला लावला आणि स्वतःची सुटका करून घेतली. बाप लेकाची ही कूटनीती जगातल्या कोणत्याही मॅनेजमेंट किंवा युद्धशास्त्राच्या पुस्तकापेक्षा मोठी आहे. मित्रांनो, शहाजीराजे म्हणजे एक असा महासागर ज्याच्या पोटात अनेक वादळं लपलेली होती. जर शहाजीराजे नसते तर जिजाऊंना तो आधार मिळाला नसता. जर शहाजीराजे नसते तर शिवरायांना ती दृष्टी मिळाली नसती. स्वराज्य हा एक महाल असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्याचे कळस आहेत. पण त्या महालाचा मजबूत आणि कधीही न डळमळणारा पाया शहाजी महाराज आहेत. ज्या महामानवानं या महाराष्ट्राला स्वराज्य या शब्दाची ओळख करून दिली, त्या स्वराज्य संकल्पक शहाजीराजांना माझा मानाचा मुजरा. जर तुम्हाला हा इतिहास ऐकून